6 ते 14 वयोगटामधल्या प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण मिळणं हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आधार कार्ड सारखी कागदपत्र नाहीत म्हणून मुलांना प्रवेश नाकारल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। आधार कार्ड नाही म्हणून पहिलीमध्ये प्रवेश नाही असं जर महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर याला नेमकं काय म्हणावं? वर्धा जिल्ह्यामधल्या 3 वेगवेगळ्या गावांमधून एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट। मुलं ही देवाघरची फुलं असतात। प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे। या सगळ्या बोलायच्या गोष्टी प्रत्यक्षात ग्रामीण भागात असं काहीही नसतं आणि हे सिद्ध करणाऱ्या 3 केस स्टडी आज आम्ही तुमच्या समोर मांडतोय। गणेशपूरच्या पारधी आदिवासी पाड्यावर राहणारा हा सरोज पवार त्याच्या जन्माचा दाखलाच बनवलेला नाहीये, त्यामुळे त्याच्या नावाचं आधार कार्ड नाहीये। कागदपत्र पूर्ण नसल्याचं कारण पुढे करत त्याला गावातल्या शाळेत प्रवेश दिला जात नाहीये, त्यामुळे शाळेत प्रवेशाचं वय उलटून गेलं तरी सरोज अंगणवाडीतच अडकून पडलाय। सर्त बसू देणार नाही म्हणून तो म्हणजे इथंच बसते का तो सध्या त्याचा म्हणजे नियमाप्रमाणे तो इथे नाही शाळेत नाही कुठंच नाही तो येऊन इथे बसतो, तुम्ही बसू देता? हो म्हणजे आता पहिला लाभार्थी म्हणजे आमचाच आहे ना, त्याच्यामुळे त्याला बसू द्यावंच लागते। कारण आता हे 3 लाभार्थी निघाले माझ्या याच्यातून, क्रांजली, आरके आणि रोहित, तर त्यांना तर बसू द्यावंच लागन कारण ती इथलेच आहेत। तर मधामध्ये तर शाळेत घेणार नाही ना। नाही। आता सरोजला आधार कार्ड न मिळण्याचं कारण ऐका। त्याचे पालक अशिक्षित आणि आईचं आधार कार्ड नाहीये, त्यामुळे रुग्णालयात जन्माला येऊनही सरोजला जन्माचा दाखला मिळालेला नाही। थोडंफार शिक्षण झालेली सरोजची आत्या जन्माच्या प्रमाणपत्रासाठी खटपट करते, पण रुग्णालय प्रशासन काही सरोजचा दाखला द्यायला तयार नाहीये। तहसीलदाराकडे पण गेले, पोलीस पाटलाकडे पण गेली मी, कबा याचा आधार कार्ड काढायचा आहे। तर जेव्हा तहसीलदारला अर्ज केला होता मी ना, तर तहसीलदार म्हणे याची जो आई आहे ते हिच्या आईचं मतदान कार्ड आणा म्हणे, पण ह्या मुलाची जी आई आहे तिचं मतदान पण कार्ड नाही आहे, नोंदणी पण झालेली नाही आहे। आम्ही नोंदणी 5-6 वेळा केली पण नोंदणीतून तिकडून काहीच आम्हाला आलं नाही, डॉक्युमेंट्स काहीच आले नाही। आधार नसलं म्हणून काय झालं? शाळेत प्रवेश द्यायला काय हरकत आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल। त्यावर गणेशपूर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनीही आपली आगतिकता बोलून दाखवली। आधार नाही तर अपार आयडी नाही, सरकारच्या स्टुडंट पोर्टल युडायसवर नोंद नाही, मग विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसते आणि मग एखादा शिक्षक अतिरिक्त ठरवून कमी केला जातो असं मुख्याध्यापक सांगतायत। आधार कार्डच्या बेसवर संच मान्यता झाल्यामुळे तिथले शिक्षक कमी होते। ॲक्च्युली पटावर जास्त विद्यार्थी राहतात आणि संच मान्यतेत विद्यार्थी कमी दाखवल्यामुळे तिथला शिक्षक एक कमी होतो किंवा अतिरिक्त शिक्षक होतो। त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम शिक्षकाला म्हणा किंवा त्या शाळेला म्हणा, पर्यायाने एक शिक्षक जर गेला तिथला तर होते असं की मग 2 शिक्षकावर भार, 3 शाळेचं 3 शिक्षकाचं शिक्षक कमी होते, त्याच्यामुळे मग विद्यार्थ्याच्या अध्ययनावर त्याचा। या गावात बरीच पारधी कुटुंब आहेत आणि भिक्षा मागूनच ते आपला उदरनिर्वाह चालवतात। या गावातली ही डझनभर मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, कारण पुन्हा तेच जन्माचा दाखला नाही, त्यामुळे आधार कार्ड नाही, त्यामुळे शाळेत दाखला नाही। पालकांनी अनेकदा प्रशासनाकडे जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्डसाठी खेटे घातले, मात्र त्यांच्या हाती केवळ निराशाच लागली आणि ही मुलं शिक्षण सोडून पालकांसोबत भिक्षा मागत फिरतायत। इथं कोणाची जन्मतारीख नाही आहे, कोणाचं आधार कार्ड नाही आहे, आधार कार्डशिवाय काहीच नाही होऊ शकत। महत्त्व आधार कार्ड आहे, त्याच्यामध्ये त्यांची जन्मतारीख एक महत्त्व आहे। ज्याची जे जन्मतारीख भेटली तेव्हा त्याची ॲडमिशन होऊ शकते, शाळेत जाऊ शकते, आधार कार्ड बनवू शकते। त्याची जन्मतारीख नोंदच नाही आहे तो आधार कार्ड कुठे बनणार आहे? तेच महत्त्वाची गोष्ट आहे। आमचं म्हणणं होतं कोणाची काय तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं होतं का पोरांचं जन्मतारीख जर भेटली असती, आधार कार्ड जर त्याच्यापाशी राहिला असता, पोरं पण शाळेत गेले असते। असे 10 पोरं आहे पण असे बिना आधार कार्डचे बिना जन्मतारीखचे असे पोरं आहे, असं माझं म्हणणं आहे। पण त्यामध्ये पण जन्माचा दाखला द्यायला पाहिजे, पण त्याचे आधार कार्ड बी बनवायला पाहिजे, पण असं आम्ही लई प्रयत्न केला। जन्माचे दाखले मिळावे, आधार कार्ड मिळावे यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले तुमच्या कुटुंबातील मुलांचा? आमचा प्रयत्न असं काय, आम्ही लई योजना केली, आम्ही
2-3 वेळा कॅम्प बोलावलं, पण आमचं पोराचं पण नाही आधार कार्ड बनलं, तर आम्ही वापस गेलो. शेकापूरच्या प्रीतम पवार या चिमुकल्याबद्दल आणखीनच संतापजनक प्रकार घडलाय. 2 वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावतीच्या घमाबाई आश्रमशाळेत त्यानं प्रवेश घेतला होता. मात्र तिथे मुलांकडे लक्ष दिलं जात नसल्यामुळे प्रीतम वारंवार आजारी पडू लागला. त्यामुळे पालकांनी त्याचं नाव आश्रमशाळेतून कमी केलं आणि शेकापूरच्या प्राथमिक शाळेत त्याला शिकवण्याचा निर्णय घेतला. मात्र आधीच्या शाळेनं प्रीतमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला अडवून धरलाय. त्यामुळे 2 वर्षांपासून तो घरी बसून आहे, शिक्षणापासून वंचित आहे. 1 वर्ष झालं ते घरच्या घरीच आहे. कुठल्या शाळेत जात होता? भद्रावती आश्रम शाळेत. आश्रमशाळेत त्याच्यानंतर काय म्हणतात टीसी बद्दल, काय म्हणतात ते? तर तुम्हाला देतो म्हणतात, असं म्हणतात तेवाले. तर पुढच्या वर्षी या वर्षात आम्ही जातो, त्यांनी देऊनच नाही राहिले. मग आम्ही चंद्रपूरची घमाबाई आश्रमशाळा गाठली. त्यावेळी प्रीतमचं टीसी तयार आहे, मात्र त्याचे पालकच घेऊन जात नसल्याचं छापील उत्तर शाळा व्यवस्थापनानं दिलं. तर बाकीच्या मुलांनाही प्रीतम शाळेत असल्याचं आठवत होतं, मात्र नंतर तो कुठे गेला याची काही माहिती नव्हती. 2 वर्ष झाले तो होता. आता नाही इथे? आता नाही, शाळेत नाही येत तो. किती दिवस झाले? 2 वर्ष. इथे नाहीच आहे. हो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी संबंधितांशी चर्चा करून प्रकरण मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय. आधार कार्ड हा विषय आय टीकडे. आज सेतू जरी आपले असले तरी मी आत्ता अशी शेलार साहेबांशी बोलून, नेमकं वर्ध्याच्या कलेक्टरशी बोलून आपण जो प्रश्न उपस्थित केला संपूर्ण खुलासा मी करेन. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे वर्ध्याचे, त्यातही वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री. त्यांच्या जिल्ह्यात आम्ही दाखवलेली ही उदाहरणं म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असल्याचा संशय. महाराष्ट्रात अशी शेकडो गावं, पाडे असतील आणि तिथली हजारो मुलं केवळ लाल फितीच्या कारभारामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतील, तर शिव फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी हे निश्चितच भूषणावह नाही. एकनाथ चौधरीसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.